हिला तर आता धक्के मारूनच या घराबाहेर हाकलते. घराच्या बाहेर निघ. तुझ्याशी बोलते, घराच्या बाहेर निघ. नाही तुला अगं काय सांगितलं माझ्या घराच्या अगं त्या निघ म्हणते. तू अशी तर या घराच्या बाहेर जाणार आहे. आता तुम्हाला धक्के मारून या घराबाहेर सोडती ना. काय चालू लाटू घरामध्ये? कोणाला घराबाहेर काढतेस? कोणाला घराबाहेर काढतेस तू? या माझ्या सुनीला घराबाहेर तर तू जाणार, ती नाही. आत्महत्या करायला गेलो होतो ना. जेव्हा घराबाहेर पडलो तेव्हा या समाजातल्या लोकांनी मला दगडानं मारायला सुरुवात केली. त्याच वेळी मी धनीरामच्या घराचा आधार घेतला आणि त्या धनीरामनं माझे डोळे उघडले. आत्महत्या करायची नाही तर आत्महत्या करणाऱ्या धडा शिकवायचा. म्हणजे त्या धनीरामने तुझी मदत केली का? जाते आत्महत्याच्या घरी आणि बघते त्याला. होय मालकीनबाई, आम्ही 3 दमडीचे भिकारी जाऊ, पण या घरचा मीठ खाल्लाय. मालकीनबाई, माझी जगण्याची कुठली इच्छा नसताना या महामानवाने मला वाचवलं. म्हणून या घरामध्ये जो अग्नितांडव माजवलाय ना, त्याला सावरण्यासाठी आम्ही पुढाकार घेतलाय. मालकीनबाई, आमचे मालक हे देव माणूस आहेत आणि प्राजक्ता बहिणी देवी. पण तुम्ही इस्टेटीच्या लोभापायी आणि श्रीमंतीच्या लोभापायी नाही तो छळ करत आलात, नाही तो आरोप करत आलात त्यांच्यावर. पण तुम्हाला खरा गुन्हेगार कोण आहे हे माहित नाही. बघायचं आहे तुम्हाला खरा गुन्हेगार कोण आहे तर कोंबल्या घेऊन येतात जगण्यात. जगण्या खरं खरं सांगणार तुला का मिरचीची धुनीत देतो खाली फुंकांवर तर पाणी मारू नको सांगतो. या घरामध्ये जो अग्नितांडव घडला त्याला जिम्मेदार तो मुन्ना तिवारी आहे. आणि त्याने जसं जसं सांगितलं तसं मी केलं. फक्त दारूच्या आणि पैशाच्या लोभापायी प्रसाद बाबूची मेडिकल रिपोर्ट मी बदलवलं. एवढंच नाही तर प्रसाद बाबूला त्यांच्या बायकोच्या विरोधात भडकवलं. तुमच्या बायकोच्या उदरात वाढणारं बाळ तुमचं नसून दुसऱ्या कुणाचं आहे म्हणून मी सांगितलं. आणि हे सगळं फक्त पैशाच्या लोभापायी केलं, दारूच्या लोभापायी केलं. सांग, प्रसाद बाबूचा खून कोण केला? बाळाच्या पारण्याला आग कोण लावला? सांगतो. प्रसाद बाबूचा खून आणि बाळाच्या पारण्याला आग लावणारा दुसरा तिसरा कुणी नसून मुन्ना तिवारीच आहे. आणि धनीराम भाऊ तो तर बाहेरचा विलन आहे का? या घरातली विलन तर खरी ही बाई आहे. पायना कशी पायते धुरनागीन सारखी. चल साहेब पोलीस स्टेशन मध्ये. हो चल तुला दाखवतो आता. थांबा धनीराम, जगनशी मला काहीतरी बोलायचंय, पण इथे नाही, एकट्या. ऐकल्या मालकीनबाई, खरा गुन्हेगार दुसराच होता असा, आणि त्या माऊलीवर तुम्ही अत्याचार करत आलात, छळ करत आलात. हो मालकीनबाई, तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांना प्रबोधन करावं हे आमच्यासारख्या गरीब माणसाची लायकी नाही. तरी सांगतो, या देव माणसाची पूजा करा, याची सेवा करा. येतो. खूप झाला तुझा प्रवचन. मालक पाल बरा निघ म्हणते.
अगं या क्षणी तुमचा दोघीचा जीव घ्यावा आणि मी जर असं केलं ना तुझ्यात आणि माझ्यात फरक काय एक काम कर आजपर्यंत मला त्या अंधाऱ्या अटकरीच्या खोलीमध्ये ठेवलीस ना आता आपलं सामान घ्यायचं आणि निघायचं आजपासून वरची खोली माझी कुत्रे राहतात कुत्र्याला भिचकीट चरण्याचा खूप शौक आहे ना तुला आता आयुष्यभर त्या कुत्र्यासोबत भिचकीट खात